घडीला मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळलेला असताना आपण नीट समजून घ्या मंडळी, विनायक मेटे ज्या मराठा आरक्षणाची भाषा करतात ते मेटे फक्त MLC संपत जेव्हा येते तेव्हाच आरक्षणाचा प्रश्न मांडतात। एकदा का MLC मिळाली की परत ते आरक्षणावर बोलत नाही। जानकरांची परिस्थिती तीच आहे। इलेक्शनच्या आधी धनगर आरक्षणावर बोलणारे जानकर आता इलेक्शन संपल्यानंतर एक चकार शब्दाने बोलत नाही। तीच परिस्थिती शेट्टी आणि खोतांची आहे की इलेक्शनच्या आधी म्हणजे जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा बंटी पाटलांच्या मतदारसंघात जाऊन धुडगूस घालणारी ही माणसं आज घडीला मात्र दुष्काळात मराठवाडा होरपळत असतानाही चकार शब्दाने ते बोलत नाहीत, कारण यांची सत्तेची साठगाठ आहे, हे बोलणार नाही। मराठा आरक्षणाच्या संबंधाने आपण सहज समजून घ्या की बघा, एक गोपीनाथ मुंडे एकच वंजाऱ्याचा आमदार होता, तो एकच आमदार होता, तरी सुद्धा त्यांनी ओपन मधले वंजारी ओबीसीत आणले आणि ओबीसीतले वंजारी एनटीत आणले। मराठ्यांचे किती प्रतिनिधी होते? अरे सगळ्यात जास्त महाराष्ट्रात मुख्यमंत्री कुणाचे झाले? मराठ्यांचे। उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, आमदार मराठ्यांचे, खासदार मराठ्यांचे, साखर कारखाने कुणाचे? मराठ्यांचे। दूध डेअरी कुणाची? मराठ्यांची। ऑइल मिल कुणाची? मराठ्यांची। पेपर मिल कुणाची? मराठ्यांची। बागायत समिती कुणाच्या? मराठ्यांच्या। शाळा कॉलेजेस कुणाचे? मराठ्यांचे। जिल्हा परिषदा कुणाच्या ताब्यात? मराठ्यांच्या। पंचायत समित्या कुणाच्या ताब्यात? मराठ्यांच्या। ग्रामपंचायती कुणाच्या ताब्यात? मराठ्यांच्या। महापालिका कुणाच्या ताब्यात? मराठ्यांच्या। मग आरक्षण कुणाला मागताय? का नाटक चाललंय आरक्षणाचं? अरे जर सत्तेतच तुम्ही आहात तर कुणाला आरक्षण मागताय?